महाशिवरात्रि के पावन अवसर पर ठाणे के ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिर में भक्तों की भारी भीड़ उमड़ी। ठाणे का ये प्रसिद्ध मंदिर न केवल जिले में बल्कि पूरे महाराष्ट्र में शिव भक्तों का आस्था का केंद्र माना जाता है। सुबह से ही श्रद्धालु दर्शन के लिए लंबी कतारों में नजर आ रहे हैं। महाशिवरात्रि के खास मौके पर मंदिर प्रशासन ने दर्शन के लिए विशेष व्यवस्था की है। कौपिनेश्वर मंदिर ठाणे शहर का ग्राम दैवत माना जाता है और हर साल श्रद्धालु यहाँ भगवान शिव के दर्शन के लिए आते हैं। मंदिर के चारों ओर सुरक्षा व्यवस्था कड़ी कर दी गई है ताकि भक्तों को किसी भी तरह की असुविधा न हो। मंदिर सचिव रविंद्र उत्तेकर ने जानकारी देते हुए कहा कि महाशिवरात्रि पर वीआईपी श्रद्धालुओं और आम भक्तों की भारी भीड़ देखते हुए भीड़ नियंत्रण के विशेष इंतजाम किए गए हैं। मंदिर परिसर में श्रद्धालुओं के लिए अलग अलग प्रवेश और निकाय मार्ग तय किए गए हैं ताकि अव्यवस्था न फैले। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन आम्ही केलेलं आहे। समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी यांच्या पुढाकाराने हे आयोजन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या संख्येने भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला आणि त्याचबरोबर नंतर या होमामध्ये सामील होत असतात। आपण बघताय की वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचेही लोक या इकडे आवर्जून या होमात्मक लघुरुद्रामध्ये सामील झालेले आहेत। त्याचबरोबर जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगम मध्ये त्या तिकडे स्नान करण्याची संधी भेटली नाही, त्यांच्यासाठी या इकडे प्रयागराजवरून त्रिवेणी संगम मधनं जल आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे, जेणेकरून त्यांना त्याचाही पुण्याचा लाभ या इकडे भेटू शकेल। कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि आज जवळजवळ सकाळी 1:30 वाजल्यापासून भाविकांची गर्दी इथे चालू आहे। वृद्ध स्त्री पुरुष म्हणजे सिनियर सिटीजन, वरिष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग, विकलांग यांच्यासाठी आपण एक वेगळ्या लाईनची व्यवस्था केलेली आहे। तसेच अति महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती किंवा पोलीस डिपार्टमेंट येतात, त्यांच्यासाठी आपली वेगळी सोय आहे। पहाटे 1:30 वाजल्यापासून लोकांची रेगी इथे लागलेली आहे। परंतु शिवरात्र असल्यामुळे महत्त्वाचं दिवस असल्यामुळे महादेवाची पूजा अर्चा होणं महत्त्वाचं होतं। त्यामुळे सर्व प्रकारच्या पूजा जे काही असतात त्या आरती करून पहाटे 3 वाजता म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्तावरती भाविकांसाठी मंदिर आम्ही खुलं केलं आणि तेव्हापासून जी गर्दी आहे ती आत्ताही तशीच आहे। आता सुद्धा या घडीला साधारण 11:30 वाजलेले आहेत आणि तळापाळीपर्यंत इकडची मामलेदार ऑफिस येथून लाईन गेलेली आहे आणि या इकडे गणपती मंदिरापर्यंत लाईन गेलेली आहे। महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही ह्याचंही आयोजन केलेलं आहे लघुरुद्राचं, आणि लघुरुद्राचं पठण इथे चालूच आहे। आणि लघुरुद्र आणि रात्री आजचा महाशिवरात्रीचा हा मुख्य दिवस असल्यामुळे रात्री 12 वाजता 12:17 निश्चित काळ चालू होतो। तर त्याप्रमाणे महापूजा महादेवाची आणि महाआरती ट्रस्टीतर्फे केली जाते आणि ती रात्री 12:15 केली जाईल।